पाय कुठून यायला लागला. काटेत काट्या एक बंब्या टाका लागते म्हणलं आपल्याला तिथं. शुद्ध नाही आहे वावर. हा नालीत टाका लागते बंब्या तिथून. सरप राहत त्याच्यात सरप. आम्ही फेकी बदला लागलो आता आणि पाईप पूर्ण आतरून झालेले आहे. आता इथं टोट्या लावा लागते. काही टोट्या राहिल्या तिथं. आता टोट्या घेऊन येतो मी. तिकडं पैन भाऊनं पाईप टाकले. इथं आपल्या 3 टोट्या राहिल्या. आता ती 3ही टोट्या तिकडे नेऊन लावा लागते. 3 टोट्या घेऊन चाललो खांद्यावर, कारण 3च टोट्याची गरज आहे तिथं. बाकीच्या टोट्या आता पूर्ण आतून झालेल्या आहे. आता ही 3 टोट्या तिथे लावणार आहोत मी. खांद्यावर बाहेर येते पण टोट्याचा. तर अशा प्रकारे पूर्ण फेकी ज्याला तुम्ही शिप म्हणतात ते आमच्या इकडे फेकी म्हणते. पूर्ण आतरून झालेली आहे. टोट्या पण बसवल्या. बस आता त्याला जोडायचं काम राहिलं. पवीन भाऊ तिकडे गेलेला आहे. ते बेन आणि कटोरो आणि ते टी आणाले, कारण की ते लावल्याशिवाय फेकी पूर्ण कंप्लीट होत नाही ना, म्हणून. तर पवीन भाऊ आता पाईपलाईन जोडा लागला. कापसं गुपसं घुसले त्याच्यात. बापरे, खाली पायत मोबाईल गाडी चालवा लागला ते बन्सी भैया. फोन आला इले. तर आता आमच्या गावातला जे बन्सी भैया आहे ते एवढ्या जोरात गाडी चालवत गेला आणि त्याच्या हातात मोबाईल आला तर खाली पाहा लागला आणि गाडी इकडे भुर्र पळवा लागला. भाऊ तुला सांगायचं आहे, ॲक्सिडेंट झाला तर मोठ्या मुसीबतमध्ये पडशील. काहीले अगाऊपणा करतो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुला लक्षात घे. गाडी आल्लाच चालवत जाईल. मोबाईल आला, फोन आला कोणात, गाडी थांबून उचलत जाय. काय राजा तू. मित्रांनो, मस्त भजे खाल्ले आम्ही फेकी बदलल्यावर. आता पवीन भाऊ युरिया फेकतो म्हणते. चण्यातनी का कांद्यातनी? चण्यातनी. भजे लय मस्त लागते पण इच्छे. मी बसतो आता.